जय श्री माता जी। देखिए, हर घर में समस्या है, दारू पी के पति पत्नी को मारता है, ऐसा बहुत बार हो रहा है। जी हाँ, दारू में पैसा चला जा रहा है, पत्नियाँ परेशान है, फैमिली पर, और पीने वाले को भी छोड़ना है, लेकिन पीने वाला टेंशन में आते ही पीता है। लेकिन क्या आप आपकी दारू छोड़ना चाहते हैं? देखिए, मेरे साथ मानेकर भैया है जो नांदेड़ में है, उनका भी हम लाइव इंटरव्यू लेंगे। 1 मिनट का इंटरव्यू है, सहयोग करने के बाद कैसे उनकी दारू छूट चुकी है और लाइफ अच्छा हो चुका है। ओवर टू मानेकर सर। हां, मी रवी उत्तमराव मानेकर 6 वर्षापासून सहयोग करतो. माझी दारू ही कंप्लीट सहयोग ध्यान मीठ पाणी चालू केल्यानंतर 3 महिन्यामध्ये सुटून गेली. त्याच्यामध्ये ते काय करत होते आमच्या घरचे आमची पत्नी आणि पहिला मुलगा करत होता. मग ते ध्यान मीठ पाणी करताना पॉझिटिव्हपणा घरामध्ये वाढला. मग एका दिवशी मी म्हटलं तुम्ही काय करता तर मलाही घेऊन चला. मग एका दिवस मी पण गेलो. मग असं ठरलं की आता डिसेंबर महिन्याचा एंड होता. मग ठरलं की आपल्याला 1 जानेवारीपासून करायचं. मग 1 जानेवारीपासून मी चालू करायला लागलो. आम्ही रोज डेली दारू पित होतो. एखादा दिवस वाया जात होता. मग त्या दिवशी काय कारणानं श्रीमाताजीनं आणले नाहीत, पिऊन बी आलं नाही. असे करत करत त्या महिन्यात फक्त मी 3च वेळेस दारू पिली, ते बी मित्रपरिवार भेटल्यानं. असं करत करत दुसऱ्या महिन्यात बी 2-3 वेळेसच झाले. बरं, एकटं पिणारा माणूस मी एकटं कधीच गेलो नाही आहे. 2-3 महिने. मग एप्रिल महिन्यात असं झालं, आमच्या पत्नीच्या हातातलं परमचैतन्य आणि आदल्या दिवशी मी मित्रासोबत पिलेली दारू आणि मी केलेलं ध्यान आणि मीठ पाणी, ह्या दोघांचं भवसागरमध्ये असे भांडणं झाले. दुसऱ्या दिवशी मी पत्नीच्या हातचं केलेलं व्हायब्रेटेड अन्न खाल्लं. ते अन्न आणि